प्रके यात्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे यांनी जरी महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केलं असलं तरी त्यांच्या नेतृत्वाला खरी दिशा दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. जवळपास या लढ्याचा एक आराखडाच बाबासाहेबांनी तयार करून दिला होता असं म्हटलं तरी चालेल. बाबासाहेबांच्या आधी या लढ्याला विरोध होता, पण नंतर मात्र ते यासाठी तयार झाले आणि मुंबईच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी या लढ्यातल्या सर्व पुढाऱ्यांना मार्गदर्शन केलं. बाबासाहेब या लढ्याच्या विरोधात असताना सुद्धा ते नंतर कसे तयार झाले आणि त्यांनी या लढ्याचा प्लॅन कसा बनवून दिला ते सांगतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात झाली ती म्हणजे धार कमिशन पासून. भाषावार प्रांत रचनेच्या मागणीमुळे ही समिती 1948 मध्ये स्थापन केली गेली होती. याच धार कमिशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी भाषिकांसाठी संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेला पाठिंबा देणारे एक निवेदन सादर केलं होतं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही औपचारिक सुरुवात होती असं म्हटलं जातं. महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स या ग्रंथामध्ये हे नमूद केलं आहे. ग्राउंडवर तर हा लढा आधीपासूनच सुरू होता, पण आंबेडकरांनी दिलेल्या निवेदनामुळे त्याला औपचारिक असं स्वरूप प्राप्त झालं होतं. बाबासाहेबांनी ही मागणी केल्यामुळे अनेक गुजराती मंडळी मुंबई गुजरातला जोडली जावी असे आशयाचे लेख लिहित होते. तेव्हा बाबासाहेब त्यांचे लेख आपल्या वकिली प्रत्युत्तराने खोडून काढायचे, कारण त्यावेळी मुंबईमध्ये गुजराती व्यावसायिक देखील जास्त प्रमाणात होते. आजही मुंबईमध्ये भाषेवरून काय काय होतं हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व करणारे जे नेते मंडळी होते, उदाहरणार्थ कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य आत्रे, ही सगळी मंडळी बाबासाहेबांना दिल्लीत त्यांच्या घरी भेटले होते. तिथे त्यांनी बाबासाहेबांचं मार्गदर्शन घेतलं होतं. त्यावेळी बाबासाहेबांनी माझं शेड्यूल कास्ट फेडरेशन सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राईलच्या खडकासारखं उभं राहील असं सांगितलं होतं. तेव्हापासूनच त्यांचं दादरचं राजगृह हे निवासस्थान या लढ्याच्या बैठकीचं केंद्र बनलं. खरं तर सुरुवातीला बाबासाहेबांचा या लढ्याला विरोध होता, पण प्रबोधनकार ठाकरे यांनी जेव्हा बाबासाहेबांना सविस्तरपणे मराठी भाषिकांच्या अडचणी सांगितल्या तेव्हा मात्र बाबासाहेबांनी या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा दिला, समर्थन दिलं. इतकंच नाही तर जनतामधून ते वारंवार मराठी भाषिकांची बाजू देखील मांडत होते. ते म्हणायचे की मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही. मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही. तसंच भाषावार प्रांतरचना कशी योग्य आहे ते सांगतानाच मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे सप्रमाण सिद्ध करणारं महाराष्ट्र आणि मुंबई हे टिप्पण मूळ इंग्रजीमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. आणि प्रदीप गायकवाड यांनी संपादित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे व खंड 10 मध्ये बाबासाहेब काय म्हणाले होते ते सांगतो. ते म्हणाले की मुंबईचे खरे वारसदार ते म्हणजे कोळी समाज. जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा, मद्रासवर तमिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोहोचू शकत नाही. मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ 15%, पण 50%हून अधिक असलेल्या महाराष्ट्रीयनचा हक्क तुम्ही कसा नाकारता. अशा सडेतोड प्रश्नांनी बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटवली होती. बाबासाहेबांच्या या पुढाकारामुळेच आणि त्यांच्या प्रेरणेतून कष्टकरी, उपेक्षित, शोषित वर्ग सुद्धा या लढ्यात मनापासून उतरला होता. शेड्यूल कास्ट फेडरेशन तर सक्रियपणे यामध्ये सहभागी होतं, पण काही मोजकी नावं सोडली तर शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये नेत्यांची नावं मात्र या उल्लेखाने घेतली जात नाहीत. दादासाहेब गायकवाड, बी.सी. कांबळे अशा मंडळींचा उल्लेख साफ टाळला जातो, पण तरीही शेड्यूल कास्ट फेडरेशनने जीव ओतून हा लढा दिला. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार दादासाहेब गायकवाड यांनी शोषित, कष्टकरी, गरीब मराठी जनतेचा एक मोठा मोर्चा देखील त्यावेळी मुंबईत काढला होता. दादासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आग पसरविण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र पिंजून काढला होता. बाबासाहेब गेल्यानंतर देखील या नेत्यांनी लढ्यामध्ये मोठं योगदान दिलं, पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या योगदानासोबतच बाबासाहेबांचा उल्लेख मात्र फार तुरळक आढळतो. पण संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात बाबासाहेबांचं अमूल्य योगदान आहे. आता तरी आपण यापुढे महाराष्ट्राचा इतिहास सांगताना बाबासाहेबांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.